पोरग्या करसाल हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। आणि आज आहे सांजूचा बर्थडे, तर आम्ही थोडंसं बर्थडे निमित्त थोडंसं फिरायला आलो इकडे। मस्तपैकी लोकेशन वगैरे निवडलंय आम्ही आणि जातोय, तर व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला समजेलच आम्ही कुठं चाललोय ते। चलो लसट को एन्जॉय करा, पैसे आओ। सांजू वगैरे पाठीमागं आहे, मी काय आज त्यांना काही घेतलं नाही ब्लॉगमध्ये। सांजू आहे, मी आहे, सांजूची मम्मी आहे। लसट को एन्जॉय करो, पक्का मजा करू आम्ही पोशाव, जाम मजा। वातावरण बघू शकता तुम्ही, सुपर पावसाचं वातावरण। आणि हा आहे मुंबई आग्रा हायवे, आणि आम्ही आता चाललोय मुंबईच्या दिशेने इगतपुरीकडे। मस्तपैकी मजा करेंगे अभी आज। सुपर आहे की नाही वातावरण? बघा बरं, ढगा बिगा काचे काय निघून राहिले, कदवा गद 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 पाऊस पडेल ना, काय सांगताच येणार नाही रे पोशाव। मोकार मोकार कडके पाऊस येईल। चक 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 व्हिडिओ आला। हे पोरग्या करसाल बाबा, जाम पडत सुटल्या। बाबा 100च्या स्पीडने चालले। पण पोशा हो ना, आज बेकार म्हणजे बेकार वारा आहे रे, तर काचा काय आवाज येत हुआ, तरी आम्ही पाय 60च्या स्पीडने चाललोय। पण बेकार आज वारा आहे वातावरणामध्ये। इकडं तर पाऊसच सुरू झाला आहे, बेकार झुंगाट हिरोण्या चालल्या इकडं। बाबा सुपर। हे पोशा आई शपथ, काय वातावरण आहे रे, कडक कडक इकडचं वातावरण। म्हणून नाशिक मध्ये इकडं इगतपुरी साईड एकदम फेमस आहे। हे बघा, आता तुम्ही दलदल बघू शकता, पण पाणी एकदम स्वच्छ आहे पोशा, कडक ना। आणि सूर्य पण उगवलेला, म्हणजे केव्हाचा उगवलाय रे तो, आता संध्याकाळ होईल। पण सुपर सुपर वातावरण, रस्ता पण कडक। वाव, नजारा पहा, वाव वाव वाव, एक नंबर पोशा, सुपर। आणि आपली एफजी कशी चाललंय बघा। पोशाव आम्ही आता इगतपुरी मध्ये आलोय, म्यानमार गेट शोधू राहिलो। इथे हे रेल्वेच्या पुलाखाली इकडं आहे रेल्वेचा पूल वगैरे, हा बघा इकडनं रेल्वे आहे बरं का, रेल्वे स्टेशन इगतपुरीचा। आणि म्यानमार गेट आता कुणाला तरी विचारावं लागेल, तेव्हा समजेल म्यानमार गेट कुठं आहे ते, तसंच काय समजणार नाही। सेंट्रल रेल्वे मजदूर संघ शाखा इगतपुरी। तर पोशाव विचारत विचारत आम्ही आलोय, आणि इथं काहीतरी वेगळाच नाव आहे बरं का। आणि ते हे इथं हे गेट आहे, मग आता बघू आपण कसं आहे काय आहे ते। पण आलोय विचारत विचारत, मग तेच आहे का काय आहे का आपल्याला नक्की नाही पोशाव माहिती बरं का। आम्हाला तर नाव वेगळाच वाटलाय। यही छे धम्मगिरी, धम्म तपोवन, आणि याला म्हणतात म्यानमार गेट पोशा हो। ह्याच आहे त्या धम्म तपोवन, धम्म तपोवन इगतपुरी का म्यानमार गेट। चलो पोशा। हॅलो गाइस, फायनली तुमचा पोशाबाई इथं आलाय बरं का, म्यानमार गेट, जे की इगतपुरीला आहे। आणि त्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो सुपर। पण आता हेल्मेट सांभाळायला कोणी नाही। हे बघा, हे एंट्री आहे जबरदस्त अशी। इकडं पार्किंग वगैरे तुम्ही बघू शकता, ह्या साईडने म्हणून आपण आलो। आणि पार्किंग वगैरे मध्ये आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही। चला तुम्हाला मी मध्ये घेऊन जातो। पण गेट वगैरे एकदम सुपर डुपर आहे पोशा, कडक। हे बघा सुपर कसं दिसू राहिलं बघा, कचकिराला कचका, वाव एकदम कडक असा आहे, सुपर। थोडंसं हे बघा, मी इकडे घेतो, हे बघा इकडं पार्किंग वगैरे आहे ह्या साईडला, इथं पण तुम्ही बघू शकता, सुपर। कसा आहे पोशा, सुपर डुपर म्यानमार गेट पोशा इगतपुरीमध्ये आहे, तुम्ही बघू शकता। तर पोशाव आपण आता गेटमधून एंट्री मारले, हे गेट आहे तुम्ही बघू शकता, सुपर डुपर एंट्री आपण तिकडनं केलं आहे, त्या साईडला आपण आलो। आणि इकडचं मी तुम्हाला थोडंसं दाखवतो, एक्सप्लोर करून दाखवतो। सुपर डुपर आहे पोशाव, एकदम जबरदस्त छान वाटतं बरं का। आणि लोक बिका आहे, तिथलं वातावरण एकदम म्हणजे एकदम शांत आहे वातावरण, सुपर। म्हणजे तुम्ही आरामात इथं व्हिजिट करू शकता, सुपर असं हे बघा तुम्ही, एकदम व्ह्यू म्हणजे व्ह्यू
सुपर आहे, एक नंबर पोशाव, एक नंबर. आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे प्लेस आहे, त्याच्यामुळे बघायला एकदम भारी वाटून राहिले. आणि आम्ही स्पेशली आज संजयचा बड्डे आहे म्हणून आलो पोशाव. हे बघा सुपर कडक पोशाव, कडक. चलो ह्या साईडला तुम्हाला थोडंसं घेऊन जातो. आता हे गेट आहे ते एकदम म्यानमार गेट असं त्याचं नाव आहे. सुपर डुपर. इकडे दर्शक कक्ष तुम्ही बघू शकता. हे बघा नेम प्लेट वगैरे आहे. आणि हे बघा सुपर आहे पोशाव, कडक. इकडे मध्ये पण आहे, फोटो खींचना मना है, फोटो खींचना मना है, इसलिए हम डायरेक्टली वीडियो शूट कर रहे पोशाव. इकडे आपली फलटण आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. सुपर डुपर. आणि हे जे सेंट्रलचं चाक आहे फिरून राहिलं बरं का पोशाव, च्या माला कडक. मी तुम्हाला थोडासा राऊंड घेतो. सुपर आहे एकदम. बुद्ध दर्शनी आहे, बुद्धांचंच थोडंसं आहे, बुद्ध उद्यान आहे हे. आणि सुपर आहे बरं का, एकदम छान. इथला व्ह्यू वगैरे तुम्ही बघू शकता. गार्डन आहे पोशाव, सुपर डुपर, एकच नंबर. हे बघा एकदम छान असं प्लेस आहे हे, तुम्ही बघू शकता. आणि हे आता आपण बघितलं, हा अशोक स्तंभ सारखे आहेत. इथं पण 4 सिंह आहेत, स्तंभ सारखं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. सुपर आहे वातावरण, कडक ना पोशाव, एकदम पैसा वसूल आहे. म्हणजे तुम्ही जर इथं आले तर 100% तुमचा पैसा वसूल आहे. सुपर डुपर असं इथलं वातावरण आहे. बघा कडक पोशाव, एकच नंबर. आणि तुम्हाला थोडंसं मी गार्डनमध्ये घेऊन जातो आता. सुपर एक नंबर पोशाव. तर आपण आता एंट्री मारलेलं आहे. इकडे आहे बुद्ध उद्यान. तर तुम्हाला मी उद्यान दाखवतो, एकदम सुपर डुपर आहे. हे बघा हे आहे बुद्ध उद्यान. हे बघा इकडे तुम्ही बघू शकता. बोर्ड वगैरे आहे, त्याच्यामुळे एकदम इझी अंडरस्टँड होतं, इझी लक्षात येतं आपल्याला आपण कुठं एक्झॅक्टली आहे, कुठल्या लोकेशनला आहे. इथे तुम्ही हे बघू शकता. सुपर आहे टोटल. इथे इन्फॉर्मेशन वगैरे आहे. आणि हे बघा वाव, सुपर डुपर पोशाव, कडक. इकडनं आपण आलो आणि एंट्री मारल्यानंतर इथे हे एकदम सर्कल टाईप आहे, तुम्ही बघू शकता असं टोटली. बघा गार्डन आहे मस्तपैकी आणि आरामात तुम्ही तुमचा टाइम स्पेंड करू शकता. सुपर सुपर व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे पण काहीतरी आहे, म्हणजे इथं पण आपण इन्फॉर्मेशन बघितली त्या साईडला. इथं बरं आहे. हे बघा छान पोशाव. इथं पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन आहे. स्किप करा आणि वाचू शकता तुम्ही हा पोशाव. इकडे इंग्लिशमध्ये आहे सेम ॲज इट इज. तर पोशाव जर विचार केला ना तर अतिशय सुपर असं हे गार्डन आहे. आणि इथलं व्ह्यू बघा तुम्ही किती सुपर येऊ राहिला. एकदम नेचर वगैरे आहे, डोंगर आहेत, एकदम सुपर डुपर. आणि मी पण कसं एकदम चिकना चोपडा दिसू राहिलो पोशाव, कारण वातावरणच कडक आहे. बघा तुम्ही सुपर सुपर एक नंबर. आणि इथं अशी बुद्धांची ठिकठिकाणी तुम्हाला माहिती दिसेल. हे बघा रोगी की सेवा वगैरे. सुपर डुपर वाचा पोशाव मस्तपैकी स्किप करून. सुपर. इकडे पण आहे नंबर 5 तुम्ही बघू शकता. एकच नंबर पोशाव, कडक म्हणजे कडक. सुपर एकच नंबर. खूप मजा वाटली मला. म्हणजे अगोदर तर आम्ही येताना असं विचार केला, साला म्हटलं हे गेट आहे कुठं. आणि 1-2 जणांना आम्ही विचारलं तर तेच कन्फ्यूज होते, म्हटलं आहे की नाही गेट, म्हणजे असं एकदम कन्फ्यूज होते. तर मला पण प्रश्न पडला होता, म्हटलं खरंच आहे का म्हटलं. तर सापडलं बरं काय पोशाव, सापडलं ना आपण शेवटी गेट. सुपर. हे बघा मस्तपैकी गार्डन वगैरे आहे, गार्डनचा व्ह्यू छान आहे. सुपर डुपर. आणि छान वाटलं पोशाव बरं का. सुपर गार्डन आहे. म्हणजे तुम्ही पण जर नाशिकच्या आसपास राहत असाल तर 100% इथे या म्यानमार गेटला व्हिजिट करा. अतिशय सुंदर असं आहे इथलं बघण्यासारखं. तर तुम्ही नाशिक लावून या डायरेक्टली. जे आपलं इगतपुरी गाव आहे गावामध्येच आहे. गावाच्या थोडंसं बाहेर आपलं रेल्वे स्टेशनचं गेट आहे. त्या गेटच्या तुम्हाला पुढे यावं लागेल रेल्वे स्टेशनचं. आणि रेल्वे स्टेशन जे आहे ना तिथून साधारण 1-1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. एकदम सुपर डुपर पोशाव. मस्त वाटलं. नाईस प्लेस. मग काका अजून इकडे काय आहे एक्सप्लोर करायला? इथे मराठी आते, मराठी आते, मराठीचे ना. हा तेच तर. नाही तर कसं असतं कम्फर्टेबल नसाल म्हटलं, म्हणून तुम्हाला मराठीत अगोदर विचारलं.
पूर्ण म्हणजे किती किलोमीटर म्हणजे एकरचं असेल? किती 100 किती 100 एकर सर्व टोटल. अच्छा. आणि बघण्यासारखं काय आता हे गार्डन झालं ते स्तूप वगैरे बघितलं अजून गार्डन झालं असतो. हो हां समोर जर तुम्हाला जर मेडिटेशनला बसायचं असेल हा, तर हा. वरती जाऊ शकता. मेडिटेशनसाठी वरती आहे. अच्छा तर पोरांनो आपण आता गार्डन वगैरे एक्सप्लोअर केलं, गेट एक्सप्लोअर केला, तिथलं समोरचा जो स्तंभ होता तो एक्सप्लोअर केला. आणि इकडे हे जे आहे ते इकडं पूर्ण मेडिटेशनसाठी म्हणजे एकदम तुम्ही ध्यानधारणा करू शकता बरं का पोषावं. आरामात बसू शकता मस्तपैकी. आणि समाधी ते काय म्हणतात ते एकदम सुपर डुपर. तर इकडे काय ते रेकॉर्डिंग वगैरे करू देत नाही ह्या साईडला. पूर्ण शांत वातावरण असतं इकडे. तर मेडिटेशनसाठी लोक इकडे जातात ह्या साईडला. आणि अजूनही इकडे काम चालू आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे चांगले डेव्हलपमेंट वगैरे चांगले आहे. हे बघा सावडू